प्राईम लोकेशन या ठिकाणी आहे आणि शेट निश्चितच हा रस्तासुद्धा प्राईम होणार आहे, कारण याचा अतिशय उपयोगी येणारा हा रस्ता आहे. दळणवळण या ठिकाणी होणार आहे. खरं तर मी सकाळी पण सांगितलं की डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा वाढदिवसाचा आठवडा आहे. मग दादा असतील, काल संतोष नाना झाला असेल, आज संतोष भाऊ दांगट्यांचा आहे, उद्या ताईचा वाढदिवस आहे, 1 तारखेला अजित वाजग्यांचा वाढदिवस आहे. आणि या माध्यमातून अनेक विकास कामांचा 25 तारखेला सुद्धा आपण त्या हायवेच्या रस्त्याचं उद्घाटन केलं. काल डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलं संतोष नानांच्या आणि आज संतोष भाऊंच्या वाढदिवसानिमित्त खरं तर म्हटलं आज ह्या रस्त्याचा शुभारंभ आपण करू आणि त्या माध्यमातून आजचा हा रस्त्याचं उद्यापासून आपल्याला उद्या किंवा परवापासून फार तर ह्या रस्त्याचं काम चालू करायचं. दिलीप भाऊंनी खरं मला शुभेच्छा देत असताना या रस्त्याच्या कामाला त्यांनी अनेक मागण्या केल्यात की आमचे बिल्डिंगी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. परंतु भाऊ काम करताना निश्चित स्वरूपात जे दर्जेदार काम आहे आणि योग्य त्या पद्धतीने जसं काम होईल त्या पद्धतीने काम करायचं आपण सगळेच मिळून पळतो. कारण इथला स्लोप, इथलं टेक्निकली आपल्याला जे काही करावं लागेल त्या माध्यमातून खरं तर आपल्याला ड्रेनेजची व्यवस्थासुद्धा तर आपली अडचण अशी आहे की तिकडचं मध्ये नेमकं लवाने तिकडे उंचावर आहे आणि इकडे उंचावर आहे. त्यामुळे ड्रेनेजची आपल्याला ट्यूब लेवल जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत हे रस्ते आपल्याला त्या ट्यूब लेवलच्या माध्यमातून आपल्याला करता येणार नाही. परंतु ड्रेनेजचा ताण ह्या सगळ्यामधल्या परिसराचा आपण ह्या लाईनवर टाकू शकत नाही. आपल्याला सेपरेट लाईन त्यासाठी खरं तर करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी त्यासाठी सुद्धा निधी आपण उपलब्ध केलेला आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा ड्रेनेजचं कामसुद्धा आपल्याला मार्गाला लावायचं. त्या माध्यमातून भाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता वन स्ट्रोकच आपण करायचा प्रयत्न तिथपर्यंत करणार आहोत. त्याचबरोबर खरं तर या शेतकऱ्यांना सुद्धा सांगून आपल्याला अधिकचं 2-4 फूट आपल्याला जर जागा मिळाली, अधिकची म्हणजे तशी 4-30 फुटाचीच आहे. आपण काही त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची अधिकची मागणी करत नाही की आपण जी 30 फुटाची जागा आहे आपल्याला 20 फूट जरी रस्ता व्यवस्थित मिळाला भाऊ तरी 2 गाड्या आरामात पास होऊन हा एकदा टप्पा पूर्ण आला की लवकरच हा टप्पासुद्धा आपल्याला पूर्ण करावा लागेल. मध्ये डिमार्केशन महसूलच्या मंडळीने आपल्याला करून दिलेलं आहे. याच्या पुढचं आपलं डिमार्केशन राहिले म्हणून खरं तर इतके दिवस आपण या रस्त्यासाठी थांबलो होतो आणि त्या माध्यमातून आज ह्या रस्त्याचं उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आज संतोष भाऊ दांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रस्त्याचा शुभारंभ करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं एक शॉर्ट नोटीसवरच हा कार्यक्रम मगाशी दुपारी हा कार्यक्रम ठरला आणि शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण इथं उपस्थित झालात. आपलं मनापासूनचं स्वागत करत असताना खरं तर या रस्त्याचा लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल हा शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाबूराव, हा रस्ता एकदा आता चालू झाला का ठराविक अंतरावर सीमित न होता वन स्ट्रोक चालू झाल्यानंतर सभापती कॉर्नरपर्यंत हा रस्ता पूर्ण करावा अशी मी ग्रामपंचायतीला असणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो. आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने जर झाला मोठा इकडं याच्यापर्यंत पाण्याच्या टाकीपर्यंत तर हा जो जुन्नर रोडला जो आता हेमंतनी सांगितलं जुन्नर रोडला जसा वाहतुकीचा ताण होतो त्याच्यापेक्षा जास्त ह्या रस्त्याला वाहतूक चालू होईल. कारण जुन्नरवाल्यांना सुद्धा जायला हा रस्ता सोयीचा आहे. ओझरवरून आलेला पुण्याला जाणाऱ्याला हा रस्ता सोयीचा आहे. कोलेमळ्यातून आम्ही येत असताना सुद्धा आम्हाला पुन्हा मार्गे जाण्यापेक्षा हाच रस्ता आम्हाला सोयीचा राहील. तरी ह्या रस्त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर जर चांगलं स्वरूप जर दिलं तर चांगलं होईल. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो, ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो, अशोक प्राईम प्रेस्टीज असणाऱ्या त्यांच्या सर्व टीमला, अशोक शेटला असतील, शाहबाईला असतील, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपण हा लवकर रस्ता पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. रस्त्याचं काम होतोपर्यंत किमान 2 दिवस त्या बाजूचं ट्रॅफिक बंद ठेवावं. ग्रामपंचायतीला ही विनंती राहील का जेणेकरून याला डिस्टर्ब होणार नाही ना, ओलं काम सुकल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्याचं सिटिंग होईल अशा पद्धतीने आपण नियोजन करावं. गटरचं पाणी व्यवस्थेने कुठं काढून द्यायचं, त्या बाजूला स्लोप देऊन ते काढून द्यावं आणि आमच्या असणाऱ्या इमारती खाली घालू नका, त्या वर राहिले पाहिजे याची सुद्धा आपण खबरदारी घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करून थांबतो. आज या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामं नारायणगाव परिसरामध्ये होत असताना, खऱ्या अर्थानं शहरीकरण होत असताना
आज नारायणगावच्या उत्तर भागामध्ये दिवसेंदिवस या ठिकाणी सदनिका असेल, फ्लॅट असतील किंवा बंगलो असतील यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि या कोल्हेमळापासून कोल्हेमळा रोड ते सभापती कॉर्नर या माध्यमातून आपण या अगोदरसुद्धा पानन रस्त्याच्या माध्यमातून हा रस्ता आपण चालू केला. आणि आज खऱ्या अर्थानं नारायणगावच्या ग्रामनिधीमधनं आपण हा टप्पा काँक्रिटीकरणचं भूमिपूजन या ठिकाणी होत असताना आलेल्या सर्व ग्रामस्थ, मग त्यामध्ये प्राईम कॉर्नर असेल, या ठिकाणी प्राईम प्रेस्टीज असेल, या दोनही सोसायट्यांच्या मधनं खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की नारायणगावातला असणारा जुन्नर रोड आणि त्यावर असलेला ट्रॅफिकचा ताण आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून निश्चितच या ठिकाणी भविष्यकाळामध्ये अतिशय महत्त्वाचा हा मार्ग या ठिकाणी काँक्रिटीकरण होते. सभापती कॉर्नर ते आपला कोल्हेमळा रोड. आणि या भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, विद्यमान उपसरपंच, त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सदस्य आणि सन्माननीय दिलीप भाऊ कोल्हे असतील, सन्माननीय अशोक शेठ गांधी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे.